माणसं नाशिकवरून आले, काही जळगाव जिल्हा पाचोरा रेल्वे स्टेशन 800-900 किलोमीटर अंतरावरून आले, काही नांदेड जिल्हा भोकर तालुका, काही नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातून आले, काही उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुक्यातून आले. तुमचा जिल्हा कोणता? हिंगोली जिल्हा तालुका वसमत तालुक्यातून आले. हजार किलोमीटर अंतरावर काही समस्या असेल तर स्वामींचं दर्शन घ्या, स्वामींच्या समोर समस्या मांडा. ज्या दिवशी स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील त्या दिवसापासून तुम्हाला त्याचा अनुभव येईल, ती समस्या सुटेल. ही प्रचंड ऊर्जा या मूळ स्थानावरती मिळते. म्हणून आपण 2 गाड्याचा खर्च करून या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचे अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्हाला या मंदिरामध्ये आता प्राप्त झाली. झाले नाही तर या राशिवडे गावचा घराघरातला माणूस मंदिराकडे धाव घ्यायला लागला. कामाची घाई असताना, पावसाचा तडाखा चालू असताना, आता कुठं थोडीशी उघडीक गेली आजच्या दिवशी. माणसं कामाच्या घाईमध्ये आहे पण आपल्या कर्तव्याला दक्ष आहे. तेवढ्या कामाच्या घाईतून राशिवडे गावातला प्रत्येक भक्त स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतोय. या ठिकाणी 100 रुपये 50 रुपये तांदळाच्या स्वरूपाचं कार्य करतो. स्वामी रामानंद महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी मदत केली आहे. तो वारसा चालवण्यासाठी या वर्षी एक वेगळा उपक्रम आपण केलेला आहे. एका पुस्तकाचं प्रकाशन झालं, एका विशेषांकाचं. त्या विशेषांकामध्ये आपल्या राशिवडे गावच्या संत रामानंद बाबांच्या जीवनावर 2 पानं लिहिलेलं विशेषांक आपल्याला पाहायला मिळतंय. या सर 2 पानं रामानंद बाबांचा आश्रम आणि रामानंद बाबांचं कार्य. रामानंद बाबांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी मदत केली. पंढरपुरामध्ये जे कॉलेज उभं राहिलेलं आहे रयत शिक्षण संस्थेचं, त्या कॉलेजची सुरुवात संत रामानंद बाबांच्या मठावरून झाली. त्या रामानंद बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक गावाला पुस्तकाचं, ग्रंथाचं, ज्ञानेश्वरीचं वेळोवेळी रामानंद बाबांच्या आश्रमाच्या वतीनं वाटप झालं. पण यावेळेस रामानंद बाबांच्या जन्मभूमीमध्ये या छोट्या छोट्या लहान विद्यार्थ्यांना रामानंद बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक वही संत स्वामी रामानंद महाराज की आता 5 वाजेपर्यंत सुट्टी नाही. प्रत्येकाला वया मिळालं का? आता खाऊन कसं पुन्हा एकदा खाऊन जा. मॅडम सगळ्यांना इकडे जायचं.
मुलं थांबा, मुलींना जाऊ द्या. एकदा